वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 9वी इंग्लिशच्या या तासिकेमध्ये. टुडे वी आर गोइंग टू कंप्लीट द रिमेनिंग पार्ट ऑफ सेकंड लेसन ऑफ सेकंड युनिट, हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन. वी आर ऑन पेज नंबर 38. Up to now, we have seen that there is a girl named Helen Keller. She got ill at age of second and she became blind and deaf. And after that, her teacher Anne Sullivan came into her life, and how she taught her we are going to see in our next part. आतापर्यंत आपण बघितलं की हेलन केलर नावाची जी मुलगी होती ती वयाच्या दुसऱ्या वर्षी ती आजारी पडली आणि जेव्हा ती बरी झाली तेव्हा ती मूक बधिर बनून राहिली. आणि जेव्हा ती 7 वर्षाची पूर्ण झाली, वेन शी कम्प्लिटेड हर 7 years ऑफ एज, ॲट दॅट टाईम ॲन सुलिव्हन एंटर्ड हर लाईफ. ती जेव्हा 7 वर्षांची झाली तेव्हा ॲन सुलिव्हन नावाची शिक्षिका तिच्या आयुष्यात आली अँड शी चेंज्ड हर लाईफ टोटली. या हेलन केलरचं आयुष्य पूर्णपणे त्यानंतर बदलून गेलं. हाऊ हर लाईफ चेंज्ड वी विल सी नाव. वी आर ऑन पेज नंबर 38. लुक ॲट द सेकंड पॅराग्राफ ऑफ पेज नंबर 38. The morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. त्या दिवशी सकाळी जेव्हा तिची शिक्षिका आली तर तिने या हेलन केलरला तिच्या रूममध्ये घेऊन गेली अँड शी गेव हर अ डॉल. एक बाहुली दिली हेलेनला. द लिटिल ब्लाइंड चिल्ड्रेन ॲट पार्किन्स इन्स्टिट्यूशन. पार्किन्स इन्स्टिट्यूशनमधल्या अंध मुलांनी ती बाहुली तिला पाठवलेली होती. अँड लॉरा ब्रिजमन, आणि लॉरा ब्रिजमन नावाची एक स्त्री होती, हॅड ड्रेस्ड इट. त्या लॉरा ब्रिजमनने काय केलेलं होतं, त्या बाहुलीला सजवलेलं होतं. बट आय डिड नॉट नो दिस अंटील आफ्टरवर्ड्स. पण ही जी गोष्ट आहे ही बऱ्याच नंतर, बऱ्याच उशिरा या हेलनला माहिती पडली. वेन आय प्लेड विथ इट अ लिटल व्हाईल, मिस सुलिव्हन स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड द वर्ड डॉल, DOLL. जेव्हा ही हेलन त्या बाहुलीशी खेळत होती तेव्हा मिस सुलिव्हन काय करत होती, शी स्पेल्ड DOLL letters on the hand of Helen when she was playing with the doll. I was at once interested in this finger play. तेव्हा हेलनला ते कळत नव्हतं की Anna was drawing letters on her hand. हे तिला कळत नव्हतं. पण तिला तो जो फिंगर प्ले जो होता तो तिला आवडत होता. अँड ट्राईड टू इमिटेट टू कॉपी, नक्कल करणे. आणि तिला कळत तर नव्हतं पण तरीसुद्धा ते लेटर्स त्या पद्धतीने ड्रॉ करण्याचं, इमिटेशन, नक्कल करण्याचा प्रयत्न हेलन करत होती. वेन आय फायनली सक्सिडेड इन मेकिंग the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. Childish pleasure, लहान मुलांचा जो आनंद असतो, बाल आनंद, आणि त्याचबरोबर प्राईड, अभिमान. जेव्हा या हेलनला ते लेटर्स तिच्या हातावरती ड्रॉ करता आले, शी वॉज फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड. तिला आनंद झाला आणि त्याचवेळी अभिमानही वाटला. रनिंग डाऊनस्टेअर्स टू माय मदर, आणि तिची उपलब्धी तिने मिळवलेली होती. शी सक्सिडेड इन ड्रॉइंग द लेटर्स. मग हा तिचा आनंद तिच्या आईला सांगण्यासाठी म्हणून ती खाली आली. रनिंग डाऊनस्टेअर्स, पायऱ्या उतरून ती खाली आली. टू माय मदर आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. आणि हात उंच करून तिने ते डॉलचे लेटर्स हातावरती आईला गिरवून दाखवले. आय डिड नॉट नो that I was spelling a word or even that words existed. आता या हेलेनला समजत नव्हतं की she was spelling the words, or on the other hand she don't know that
वर्ड्स एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड, कारण ती भाषा शिकलेली नव्हती आणि शब्द या जगात अस्तित्वात आहेत हे तिला माहिती नव्हतं. ती शब्द ड्रॉ करते हातावरती, शब्द गिरवते हे पण तिला माहिती नव्हतं. शी जस्ट एन्जॉईंग द फिंगर प्ले. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन. ती फक्त माकडासारखी नक्कल करत होती. तिला त्यातलं कळत काहीच नव्हतं. प्रत्येक गोष्टीला काहीतरी शब्द असतो, वर्ड्स एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड हे तिला माहिती नव्हतं. इन द डेज दॅट फॉलोड आय लर्न टू स्पेल इन दिस अनकॉम्प्रिहेंडिंग वे. अनकॉम्प्रिहेंडिंग, नकळत. आणि पुढे बरेच दिवस ती नकळत शब्द गिरवायला शिकली. अ ग्रेट मेनी वर्ड्स, अमंग देम पिन, hat, cup, and a few verbs like sit, stand and walk. तिला कळत नव्हतं की ती शब्द शिकते, पण तरी सुद्धा अनकॉम्प्रिहेंडिंग वे, कळत नसताना सुद्धा शी जस्ट ट्राईड टू इमिटेट दीज वर्ड्स. पिन, हॅट, कप यासारखे काही नाउन्स आणि त्यानंतर सिट, स्टँड आणि वॉक यासारखे काही वर्ब हे ती फक्त गिरवायचा प्रयत्न करत होती. तिला तो फिंगर प्ले आवडत होता. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टूड द एव्हरीथिंग हॅज नेम. प्रत्येक गोष्टीला नाव असतं हे तिला केव्हा कळलं? जेव्हा तिची शिक्षिका अनेक आठवडे तिच्या सोबत होती आणि त्यानंतर तिने शिकवल्यानंतर तिला समजलं की तिच्या आजूबाजूला जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीला एक नाव आहे. वन डे while I was playing with my new doll. एकदा हेलेन केलर तिच्या नवीन डॉलशी खेळत होती. तेव्हा मिस सुलिव्हनने काय केलं? मिस सुलिव्हन पुट माय बिग रॅग डॉल, कापडी चिंध्यांची बाहुली. मिस सुलिव्हन पुट माय बिग रॅग डॉल इन टू माय लॅप अल्सो, स्पेल्ड DOLL. जेव्हा एका नवीन बाहुलीशी ही हेलेन केलर खेळत होती तेव्हा मिस सुलिव्हनने काय केलं? तिची जी रॅग डॉल होती, कपड्यांची जी बाहुली होती, ती तिच्या मांडीत ठेवली आणि नेहमीप्रमाणे तिने वर्ड स्पेल केला DOLL अँड ट्राईड टू मेक मी अंडरस्टँड दॅट DOLL अप्लाइड टू बोथ. तिची बाहुली तिच्या मांडीत ठेवलेली होती, रॅग डॉल, ती बाहुली, आणि हातावर तिने जे वर्ड रेखाटलेले होते, स्पेल केलेले होते DOLL, ते दोघं एकाच गोष्टीसाठी आहेत असं शिकवण्याचा ती प्रयत्न करत होती. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल. खूप प्रयत्न केलेले होते आणि त्यांची धडपड सुरू होती. काय शिकायची धडपड सुरू होती? तर मग आणि वॉटर हे दोन शब्द शिकण्याची धडपड काही दिवस आधीपासून या दोघींची सुरू होती. मिस सुलिव्हन हॅड ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड वॉटर इज वॉटर. मिस सुलिव्हन मग आणि वॉटर हे दोन शब्द या हेलेनला शिकवण्याचा प्रयत्न करत होती. बट आय परसिस्टेड इन कन्फाउंडिंग द टू. पण हेलेन केलर सतत या दोघं शब्दांमध्ये कन्फ्युजन क्रिएट करत होती. शी इज कन्फ्युजिंग टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ मग अँड वॉटर. तिला ते कळत नव्हतं. इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाइम ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. पण मिस सुलिव्हनने काय केलं, तिच्या टीचरने काय केलं की काही काळापुरता मग आणि वॉटर हे दोन शब्द शिकवण्याचे बाजूला ठेवले, कारण ती नंतर वेळ येईल तेव्हा शिकवणार होती. आय बिकेम इम्पेशंट. अस्वस्थ झाली. हेलेन केलर अस्वस्थ झाली कारण ती डॉल हा शब्द आता शिकवत होती आणि अनेक दिवसांपासून ती मग वॉटर हे शब्द शिकत होती, ते तिला कळत नव्हते. अँड नाऊ हर टीचर इज ट्राय टू टीच हर अ न्यू वर्ड, डॉल. म्हणून मग आता ही थोडीशी अस्वस्थ झाली. हेलेन अस्वस्थ झाली. आय बिकेम इम्पेशंट ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट्स. हे जे रिपीटेड अटेम्प्ट्स शिकवण्याचे होत होते मिस सुलिव्हनकडनं, त्याच्याने हेलेन अस्वस्थ झाली. तिने काय केलं मग? तिने संतापात आय बिकेम इम्पेशंट ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट्स, सीझिंग द न्यू डॉल आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. तिची नवीन डॉल तिला पर्किन्स इन्स्टिट्यूशनच्या अंध मुलांनी जी भेट म्हणून पाठवलेली होती, ती डॉल तिने घेतली आणि तिने काय केलं, ती जमिनीवर आपटली. आय वॉज कीनली डिलायटेड. खूप आनंद झाला.
या हेलेन केलरला खूप आनंद झाला. कशाने आनंद झाला? आय वॉज कीनली डिलायटेड when I felt the fragments of the broken doll. फ्रॅगमेंट्स, तुकडे. जेव्हा तिने त्या ब्रोकन डॉलचे फ्रॅगमेंट्स, तुकडे तिच्या पायाजवळ पडलेले पाहिले ना, तेव्हा तिला खूप आनंद झाला. नायदर सॉरो नॉर रिग्रेट. सॉरो दुःख आणि रिग्रेट पश्चाताप. नायदर सॉरो नॉर रिग्रेट फॉलोड माय पॅशनेट आउटबर्स्ट. पॅशनेट आउटबर्स्ट, भावनिक उद्रेक आपण ज्याला म्हणतो. अचानक खूप संताप येतो. त्या संतापात, रागाच्या भरात काहीतरी मोडतोड कोणीतरी करतं ना, फेकाफेक काहीतरी करतं, त्याला पॅशनेट आउटबर्स्ट असं म्हणतात. आणि या हेलेन केलरचा सुद्धा पॅशनेट आउटबर्स्ट झाला. अनेक दिवसांपासून ती मग वॉटर शब्द शिकत होती, ते तिला कळत नव्हते. आता नवीन शब्द सुरू झाला, डॉल, आणि ती अस्वस्थ झाली. आणि अस्वस्थ झाल्यानंतर तिने तिचा राग कसा व्यक्त केला, तर न्यू डॉल जी होती ती तिने फोडली आणि तिचे तुकडे जे पायाजवळ पडले त्याच्याने तिला आनंद झाला. आय हॅड नॉट लव्ड द डॉल. त्या डॉलबद्दल या हेलेनला काही प्रेम नव्हतं. इन द स्टिल डार्क वर्ल्ड इन विच आय लिव्ड देअर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट ऑर टेंडरनेस. स्टिल, निश्चल आणि शांत. डार्क म्हणजे काळोख. तिचं जे जग होतं ते निश्चल आणि शांत आणि काळोखाने भरलेलं जग होतं. शांत कशासाठी, निश्चल कशासाठी, तर तिला ऐकू येत नव्हतं म्हणून. शी वॉज डीफ. डार्क कशासाठी, शी वॉज ब्लाइंड. ती अंध होती, तिला काही दिसत नव्हतं. म्हणून मग तिचं जग कसं होतं, शांत आणि अंधकारमय असं जीवन होतं. आणि त्या तिच्या जगामध्ये स्ट्रॉंग सेंटिमेंट्स नव्हत्या किंवा टेंडरनेस, हळवेपणा पण नव्हता. आय फेल्ट माय टीचर्स विथ द फ्रॅगमेंट्स टू वन साइड ऑफ द हार्थ. हार्थ, शेकोटी. आपल्या देशामध्ये शेकोटीची पद्धत नाही आहे. हा जो लेसन आहे, लेसन शिकवणारी, लेसन लिहिणारी जी लेखिका आहे हेलेन केलर, ही पाश्चात्य जगातली आहे. आणि त्या देशामध्ये बर्फवृष्टी होते, हिमवृष्टी होते, आणि म्हणून मग तिथे प्रत्येक घरामध्ये शेकोटी असते. तर त्या शेकोटीच्या बाजूला, त्या हार्थच्या बाजूला त्या हेलेन केलरच्या टीचरने काय केलं, त्याचे बाहुलीचे फ्रॅगमेंट्स होते, तुकडे होते, ते सगळे जाडून एकीकडे लावले. अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. या हेलेनला बरं वाटलं की तिच्या डिस्कम्फर्टचं, अस्वस्थपणाचं कारण जे होतं ते आता दूर झालंय. ती बाहुली तुटली आहे म्हणून तिला थोडंसं सॅटिस्फॅक्शन वाटलं. शी ब्रॉट मी माय हॅट. त्यानंतर तिच्या टीचरने, ॲन सुलिव्हनने काय केलं, या हेलेन केलरला तिची हॅट दिली. अँड आय न्यू आय वॉज गोईंग आउट इन टू द वॉर्म सनशाईन. आणि त्या टोपी दिल्यानंतर या हेलेनला जाणवलं की ती वॉर्म सनशाईनमध्ये, सूर्यप्रकाशामध्ये, म्हणजे घराच्या बाहेर ती आता जाणार आहे. दिस थॉट, इफ अ वर्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट, मेड मी हॉप अँड स्कीप विथ प्लेजर. हा जो विचार तिच्या डोक्यात आलेला होता की टोपी मला मिळाली आहे, आता मला बाहेर जायला मिळेल, ही तिच्या विचारांमध्ये प्रगती झालेली होती. आणि म्हणून मग ती आनंदाने उड्या मारत होती, कारण तिला बाहेर जायला मिळणार होतं. वी वॉक्ड डाऊन द पाथ टू द वेल हाऊस. विहीर असलेलं घर. त्या विहीर असलेल्या घरापर्यंत पुढे ते चालत गेले. तिथे काय होतं, अट्रॅक्टेड बाय द फ्रॅग्रन्स ऑफ द हनीसकल विथ विच इट वॉज कव्हर्ड. हनीसकल नावाची जी वेल आहे, त्या वेलीने ते संपूर्ण वेल हाऊस जे होतं ते कव्हर्ड होतं, झाकलेलं होतं. आणि त्या हनीसकलचा फ्रॅग्रन्स, सुवास तिथे सुटलेला होता. समवन वॉज ड्रॉईंग वॉटर. कुणीतरी त्या विहिरीतून पाणी काढत होतं. अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पाउट. तो नळाची तोटी किंवा नळाचा पंप. त्या पाण्याखाली टीचरने काय केलं, तिचा हात धरला. ॲज द कूल स्ट्रीम गश्ड ओव्हर वन हँड. गश्ड, कूल स्ट्रीम, ती जी थंडगार पाण्याची जी धार होती ती या हेलेनच्या हातावरून वाहत होती. आणि त्याच वेळी तिच्या टीचरने काय केलं, मिस सुलिव्हनने काय केलं, शी स्पेल्ड इन टू द अदर हँड वॉटर. एका हातावरती पाण्याची धार सोडली आणि त्याच वेळी दुसऱ्या हातावरती
मिस सुलिव्हनने वॉटर हा शब्द स्पेल केला. फर्स्ट स्लोली, देन रॅपिडली. आधी हळुवारपणे वॉटर हा शब्द ती स्पेल करत होती आणि त्यानंतर रॅपिडली, अत्यंत वेगाने ती वॉटर हा शब्द तिच्या दुसऱ्या हातावर स्पेल करत होती आणि एका हातावर पाणी पडत होतं. कुणाच्या? हेलेनच्या. आय स्टूड स्टिल, माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन्स ऑफ हर फिंगर्स. हेलन वॉज स्टिल. ती समजून घ्यायचा प्रयत्न करत होती, शांत होती. तिचं सगळं लक्ष, होल अटेन्शन, या हेलेनचं सगळं लक्ष कुठं होतं? मोशन्स ऑफ हर फिंगर्स. मिस सुलिव्हनच्या बोटांची जी हालचाल होत होती, त्या बोटांच्या हालचालीकडे हेलेनचं लक्ष होतं. सडनली आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस. मिस्टी कॉन्शियसनेस, मिस्टी म्हणजे अंधुक आणि कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव. हेलेनला अंधुकशी जाणीव झाली. कशाची जाणीव झाली? ॲज ऑफ forgotten something, a thrill of returning thought, and somehow the mystery of language was revealed to me. आणि भाषेचं जे गूढ होतं, ते भाषेचं गूढ अशा पद्धतीने हेलेनच्या समोर उलगडलं. भाषा अस्तित्वात असते हे या उदाहरणातून, या घटनेतून हेलेनच्या लक्षात आलं. I knew then that water meant the wonderful cool something that was flowing over my hand. स्पर्शाची भाषा जी असते, द लँग्वेज ऑफ टच, ती आता या हेलेनच्या लक्षात आली आणि तिच्या हातावरनं जे थंडगार वाहत होतं काहीतरी, त्याला वॉटर म्हणतात, त्याला वॉटर असं नाव आहे, असं या हेलेनच्या लक्षात आलं. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन माय सोल. दॅट लिव्हिंग वर्ड, तो जो नवीन शिकलेला शब्द होती, तो शब्द तिला खूप आवडला. अवेकन माय सोल. गिव्ह इट लाईट, होप, जॉय, सेट इट फ्री. तिला मुक्त झाल्याचा आनंद त्यातून झाला. तिला त्यातून लाईट, होप आणि जॉय या सगळ्या गोष्टींची अनुभूती झाली. देअर वेअर बॅरियर्स स्टील. अजून काही अडथळे होते तिच्या मार्गामध्ये. इट इज ट्रू, बट बॅरियर्स दॅट कुड इन टाइम बी स्वेप्ट अवे. पण हे जे बॅरियर्स होते ना, हे काही काळाने तिला दूर करता येणार होते. शिकून ते अडथळे तिला दूर करता येणार होते. आय लेफ्ट द वेल हाऊस ईगर टू लर्न. आणि मग या हेलेनने ते जे वेल हाऊस होतं, ते वेल हाऊस सोडलं आणि ती घरी आली. अँड शी वॉज ईगर टू लर्न. ॲट दॅट टाइम शी वॉज ईगर टू लर्न. तिला शिकण्याची अपेक्षा होती, तिला उत्सुकता होती शिकण्याची. एव्हरीथिंग हॅड अ नेम. तिच्या लक्षात आलं होतं की तिच्या आजूबाजूला जे काय आहे, एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. आणि प्रत्येक शब्द काय करत होता? गिव्हिंग बर्थ टू अ न्यू थॉट. एका नवीन विचाराला प्रत्येक नवीन शब्द जन्म देत होता. ॲज वी रिटर्न टू द हाऊस, एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच्ड सीम टू क्विव्हर विथ लाईफ. घरी आल्यावर ती ज्या ज्या वस्तूला, प्रत्येक वस्तूला हात लावत होती, जणू ती प्रत्येक वस्तू जिवंत होऊन थरथरत होती. कारण तिला नाव कळत होतं, प्रत्येक वस्तूला नाव आहे हे तिला कळलेलं होतं. आणि तिची शिक्षिका, तिची टीचर मिस सुलिव्हन वॉज टीचिंग हर नेम ऑफ ईच अँड एव्हरीथिंग अराउंड हर इन हर हाऊस. प्रत्येक वस्तूचा नाव तिला आता शिकवलं जात होतं. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज न्यू साईट. प्रत्येक गोष्टीकडे ती आता नवीन वेगळ्या नजरेने पाहत होती. वेगळ्या नजरेने पाहत होती इन द सेन्स तिला प्रत्येक वस्तूचं नाव कळत होतं. दॅट हॅड कम टू मी. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर द डॉल आय हॅड ब्रोकन. जेव्हा ती घरी आली ना, तेव्हा तिने तिची डॉल तोडली होती, तिला आठवण आली. आय फेल्ट माय वे टू द हार्थ. त्या शेकोटीजवळ ती गेली. अँड पिक्ड अप द पीसेस. आणि त्या शेकोटीजवळ त्या डॉलचे जे पीसेस होते, जे तुकडे होते, जे फ्रॅगमेंट्स होते, ते तिने उचलले. आय ट्राईड व्हेनली टू पुट देम टुगेदर. व्हेनली, तिने निरर्थक प्रयत्न केला ते जोडण्याचा, पण ती तुटलेली बाहुली तर काही जोडणार नव्हती. देन माय आईज फिल्ड विथ टिअर्स फॉर आय रिअलाइज्ड व्हॉट आय हॅड डन. तिला आता इमोशन्स तिच्या मनामध्ये आलेल्या होत्या आणि तिला कळलं की तिने चूक केलेली होती. अँड शी स्टार्ट टू क्राय.
तिच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी आलं. अँड फॉर द फर्स्ट टाइम आय फेल्ट रिपेंटन्स अँड सॉरो. पश्चाताप आणि दुःख. पहिल्यांदा तिला पश्चाताप आणि दुःख झालं. त्यानंतर शी लर्न मेनी न्यू वर्ड्स. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. त्या दिवशी ती भरपूर नवीन शब्द शिकली. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर. ते सगळे कोणते होते हे तर काय त्या हेलेनला आता ते आठवत नव्हते. बट आय डू नो दॅट मदर, फादर, सिस्टर, टीचर वेअर अमंग देम. पण मग त्या दिवशी ती हे 4 शब्द नक्कीच शिकली होती. मदर, फादर, सिस्टर आणि टीचर. वेअर अमंग देम words that were to make the world blossom for me like Aaron's rod with flower. Aaron's rod with flower. जणू काही त्या जादूने तिथे नवीन शब्द त्या दिवशी शिकली होती. It would have been difficult to find a happier child than I was as I lay in my crib at the close of that eventful day. Eventful day. खूप नवीन नवीन घटना त्या दिवशी तिच्यासोबत घडलेल्या होत्या. नवीन शिक्षिका तिच्या आयुष्यात आलेली होती. तिला कळलेलं होतं की प्रत्येक वस्तूला एक नाव असतं. भाषा या जगात अस्तित्वात आहे. लँग्वेज एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड. वर्ड्स एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड. एव्हरीथिंग शी टच हॅड अ नेम. या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत त्या दिवशी घडलेल्या होत्या. म्हणून मग तो दिवस तिच्यासाठी इव्हेंटफुल डे होता. त्या दिवशी तिच्या क्रिबवर पडल्या क्रिब म्हणजे लहान मुलांसाठी जो पलंग असतो झोपण्यासाठी, त्यावरती पडल्या ती विचार करत होती की देर इज नो एनी हॅपियर चाइल्ड दॅन हर इन द वर्ल्ड दॅट डे. तिच्यापेक्षा जास्त आनंदी मूल त्या दिवशी या भूतलावरती नव्हतं. ॲट द क्लोज ऑफ दॅट इव्हेंटफुल डे अँड लिव्ड ओव्हर द जॉयज इट हॅड ब्रॉट मी. अँड फॉर द फर्स्ट टाइम longed for new day to come. आणि पहिल्यांदा तिची इच्छा होत होती की नवीन दिवस जो आहे तो लवकर यावा, कारण नवीन दिवस तिला नवीन काहीतरी शिकवणार होता. न्यू डे विल ब्रॉट समथिंग न्यू टू लर्न फॉर हर. आणि म्हणून नवीन दिवस लवकर यावा अशी तिची इच्छा होती. हेलेन went on to become a graduate come लॉर्ड. ती पदवीधर झाली. कुठे पदवीधर झाली ती? रॅडक्लिफ युनिव्हर्सिटीमध्ये ती पदवीधर झाली. शी देन डिव्होटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिव्हिंग होप टू द ब्लाइंड अँड डीफ. अंध आणि ज्यांना ऐकता येत नाही असे लोक, ज्यांना आपण मूक बधीर असं म्हणतो, या लोकांसाठी तिने संपूर्ण जीवन तिचं वाहून दिलं. ॲज हर टीचर हॅड अलोन, शी अँड Anne remained friends until Anne's death. तिची जी टीचर होती ॲन सुलिव्हन, ती आणि हेलन केलर अगदी ॲन मरेपर्यंत मैत्रिणी होत्या आणि त्या सोबत राहिल्या. हिअर वी कम्प्लिटेड अवर लेसन डिअर फ्रेंड्स. स्वाध्याय म्हणून पेज नंबर 41 वरची जी तिसरी आणि चौथी ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो ती तुम्ही पूर्ण करायची आहे. ही तिसरी ॲक्टिव्हिटी आणि त्याच्याच खाली दिलेली ही चौथी ॲक्टिव्हिटी स्वाध्याय म्हणून वहीमध्ये सोडवायची आहे.